हेलो बच्चों, क्या हालचाल? कैसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल. ओके, सो इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू डिस्कस द यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. काय बघणार आहोत आपण? वेव्ह ऑप्टिक्स मधला खूप असा इम्पॉर्टंट टॉपिक, ज्याचं महत्व खूप आहे तुमच्या सीईटीच्या एक्झाम मध्ये, त्याचबरोबर तुमच्या बोर्डच्या एक्झाम मध्ये. त्याचं नाव आहे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. सो काय काय बघणार आहोत आज आपण एकदा बघूया ब्रीफ मध्ये. फर्स्ट पार्ट इज द इंट्रोडक्शन पार्ट, in which we are going to discuss what is light, how light is distributed in wave and particle nature. Second is the interference. Third thing is YDAC experimental setup. जो काय एक्सपेरिमेंटल सेटअप आहे आपला YDAC चा तो आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत पोझिशन ऑफ ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस. जे आपले ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस आहे त्याची पोझिशन स्क्रीनवरती कशी असते ते बघायचंय. फोर्थ थिंग इज, आय थिंक इट इज फिफ्थ इज द ज्योमेट्री ऑफ YDAC. ज्योमेट्री, त्यावरून आपण फ्रिंज विड्थ साठी इक्वेशन फाइंड करणार आहोत. आणि लास्ट वन इज द PYQs. जे काही PYQs या टॉपिक वरती आलेले आहेत तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये ऍज वेल एज तुमच्या सीईटीच्या एक्झाम मध्ये, ते डिस्कस करणार आहोत ऍट द एंड ऑफ द लेक्चर. ओके, सो बघा, व्हॉट इज लाईट? व्हॉट इज लाईट? व्हॉट इज लाईट? व्हॉट डू यू थिंक? व्हॉट इज लाईट? लाईट इज नथिंग बट इट इज फॉर्म ऑफ एनर्जी. इट इज फॉर्म ऑफ एनर्जी. लाईट काय आहे? एनर्जीचा एक फॉर्म आहे. परंतु ज्यावेळेस आपण लाईटचा स्टडी करतो, याच्या आधी तुम्ही 11वी मध्ये स्टडी केला असेल किंवा त्याच्याही आधी कधी स्टडी केला असेल लाईटचा, तर तुम्ही केलेला आहे पार्टिकल नेचरचा स्टडी, म्हणजे लाईटचं रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन बघितलेलं आहे. बरोबर? काय असतं लाईटचं रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन? रिफ्लेक्शन म्हणजे काय? समजा एक मीडियम आहे आपली, अशी मीडियम आहे, लाईट येते, रिफ्लेक्ट होऊन त्याच मीडियम मध्ये जाते, त्याला म्हणायचं रिफ्लेक्शन. ओके, आणि तिथं आपला जो अँगल ऑफ इन्सिडेन्स असतो दॅट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ओके, आणि सेकंड जे आहे रिफ्रॅक्शन, त्यावेळेस काय होतं की समजा दोन मीडियम आहेत आपल्याकडे, सपोज आपल्याकडे एअर आहे, वॉटर आहे. जर लाईट एअर मधून वॉटर मध्ये जात असेल तर स्लाइटली त्याच्या पाथ मध्ये थोडासा डिफरन्स येतो, म्हणजे जे ओरिजिनल पाथ असतो त्याच्यापासून आयदर अवे जातो किंवा टुवर्ड्स द नॉर्मल पाथ जातो, त्याला म्हणायचं रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट. म्हणजेच पार्टिकल नेचर मध्ये जे आपण स्टडी करत आहोत फेनोमेनस, ते आहे आपला रिफ्लेक्शन ऑफ लाईट. काय बघत आहोत? रिफ्लेक्शन. त्यानंतर रिफ्रॅक्शन बघितलेलं आहे आपण. ओके, त्यानंतर काय बघितलेलं आहे? रिफ्रॅक्शन बघितलेलं. तसंच ही जी डायग्राम तुम्हाला दिसत आहे इथे, ही जी डायग्राम आहे, ही डायग्राम आहे आपली फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय सांगतो आपल्याला? व्हेनेवर देयर इज अ इन्सिडेंट ऑफ फोटॉन ऑन अ मेटल सरफेस, देन इलेक्ट्रॉन इज इजेक्टेड. इलेक्ट्रॉन काय करतो? तिथे इनफ एनर्जी घेतो आणि तो इजेक्ट होतो, त्याला म्हणायचं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर ही डायग्राम जी आहे ही पार्टिकल नेचर दाखवते. ही काय दाखवते? पार्टिकल नेचर दाखवत आहे. ओके, आता हे तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेले, पण नवीन तुमच्यासाठी जे आहे ते वेव्ह नेचर ऑफ लाईट आहे. काय आहे? वेव्ह नेचर ऑफ लाईट. वेव्ह नेचर म्हणजेच आपण त्याच्यामध्ये कुठले फेनोमेनस बघणार आहोत? त्यामध्ये आपण बघणार आहोत इंटरफरन्स फर्स्ट. काय बघणार आहोत? इंटरफरन्स. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत डिफ्रॅक्शन. काय बघणार आहोत? डिफ्रॅक्शन. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत पोलरायझेशन. पोलरायझेशन. परंतु आजचं जे लेक्चर आहे स्पेशली यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट साठी आहे, आणि यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट साठी आपल्याला इंटरफरन्स चांगल्या पद्धतीने समजला पाहिजे. ओके, सो वेव्ह ऑप्टिक्स समजला काय असतो? वेव्ह ऑप्टिक्स. वेव्ह ऑप्टिक्स म्हणजेच काय? लाईटचं ऍज अ वेव्ह मध्ये स्टडी करणं, त्याला म्हणायचं वेव्ह ऑप्टिक्स. आता इथे वॉटर रिपल दिसत आहे तुम्हाला, ही काय आहे? एक वेव्ह आहे. तुम्ही पाण्यामध्ये दगड टाकला तर तिथे वेव्हज क्रिएट होतात, त्यालाच म्हणायचं वेव्ह. ओके, या वेव्हचं दोन किंवा दोन पेक्षा वेव्ह ज्यावेळेस एकत्र येतात, रिकंबाईन करतात, त्यांचे रिझल्टंट जे आहे त्याची अँप्लिट्यूड डिफरंट मिळते आपल्याला, किंवा सेम मिळू शकते, कमी किंवा जास्त, त्याला म्हणायचं इंटरफरन्स ऑफ लाईट. काय असतं इंटरफरन्स ऑफ लाईट? बघा, इंटरफरन्स ऑफ लाईट काय असतं? व्हेन टू लाईट वेव्हज फ्रॉम डिफरंट कोहरंट सोर्सेस मीट टुगेदर. काय म्हटलेलं आहे? डिफरंट कोहरंट सोर्सेस, वेगवेगळ्या सोर्सेस मधून दोन लाईट वेव्हज एकत्र येत आहेत, आणि ते एकत्र आल्यानंतर देन द डिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी ड्यू टू वन वेव्ह इज डिस्टर्बेड बाय अदर वेव्ह. म्हणजे एनर्जीचं जे डिस्ट्रीब्युशन होणार आहे दोन्ही लाईट वेव्हज, ॲज अर्लियर I had discussed you that the light is nothing but is a form of energy and we are studying as a wave. So दोन वेगवेगळ्या एनर्जीज एकत्र येत आहेत, त्या वेगवेगळ्या आल्यामुळे एकमेकांची एनर्जी डिस्टर्ब होत आहे. ओके, डिस्टर्ब बाय द अदर.
This modification in the distribution of the light energy due to superposition of two light waves is called the interference of the light. बघा, एनर्जी मध्ये मॉडिफिकेशन होत आहे, एनर्जी मध्ये मॉडिफिकेशन होत आहे म्हणजे अँप्लिट्यूड कमी जास्त होणार आहे, इंटेन्सिटी कमी जास्त होणार आहे त्या लाईटची, ज्यावेळेस ते दोन्ही लाईट एकत्र येतील त्यावेळेस त्याला म्हणायचं इंटरफरन्स ऑफ लाईट. सुपरपोजिशनचा प्रिन्सिपल बघतोय आपण. ऑलरेडी आपण लास्ट चॅप्टर मध्ये सुपरपोजिशन ऑफ वेव्स मध्ये हा टॉपिक बघितलाय, सुपरपोजिशन प्रिन्सिपल. त्याच्यावरूनच हा चॅप्टर मध्ये वेव्ह ऑप्टिक्स मध्ये आपण काय करतो, इंटरफरन्सचा स्टडी करत आहोत. आता दोन टाईपचे इंटरफरन्स असतात. फर्स्ट इज कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. त्याच्यासाठी जो फॉर्म्युला लागणार आहे तो मी ऑलरेडी इथे राईट डाउन केलेला आहे. डेल एक्स. डेल एक्स का मतलब क्या है, व्हाट इज द मीनिंग ऑफ दिस डेल एक्स, क्या है इसका मतलब, थोड़ा सा मैं हिंदी में बताने की ट्राई करूंगा ताकि बाकी बच्चे जो है उनको भी थोड़ा थोड़ा समझ में आए. तो डेल एक्स मतलब क्या होता है, व्हाट इज इट. तो डेल एक्स इज फॉर द पाथ डिफरेंस. किसके लिए है, पाथ डिफरेंस. अगर दो वेव्स जो ट्रैवल कर रहे हैं उनके पाथ में आने वाला डिफरेंस, दैट इज नथिंग बट द पाथ डिफरेंस. सिंपल सी चीज है, ज्यादा कॉम्प्लिकेटेड हमें करना भी नहीं है. ओके और उसके लिए होता है एन लैम्बडा, एन मल्टीप्लाई बाय लैम्बडा. लैम्बडा इज नथिंग बट व्हाट, वेवलेंथ ऑफ दैट वेव. हम देखेंगे डिटेल में वेवलेंथ क्या होती है, पाथ डिफरेंस क्या होता है, फेज डिफरेंस क्या होता है इसके आगे आगे वाली स्लाइड में. बस आप एक फॉर्मूला याद रखिए कि डेल एक्स दैट इज इक्वल टू एन इंटू लैम्बडा, मतलब ये इंटीग्रल मल्टीपल है लैम्बडा का. एन की वैल्यू हो सकती है 1 2 3 ओके टू एन. उसी तरह डिस्ट्रक्टिव इंटरफेरेंस जो होता है हम ये डिटेल में देखेंगे, डिस्ट्रक्टिव क्या है कंस्ट्रक्टिव क्या है इन डिटेल देखने वाले. बस यहाँ पे फॉर्मूला लिखा है तो मैं उसका मीनिंग आपको बता रहा हूँ. तो डेल एक्स क्या है, 2n-1 लैम्बडा बाई 2, 2n-1 लैम्बडा बाई 2, ये हमारा डिस्ट्रक्टिव इंटरफेरेंस के लिए है. ठीक है, तो अब इंटरफेरेंस के टाइप्स जो है डिस्ट्रक्टिव कंस्ट्रक्टिव इन डिटेल हम देखने वाले हो इस स्लाइड में. फर्स्ट ऑफ द ऑल हमें क्या देखना है, हमें एक वेव कंसिडर करनी है. क्या वेव है, उसके फिनोमेनस क्या होते हैं, उसके रिलेटेड कुछ कंसेप्ट्स है वो हमें क्लियर होने चाहिए, अदरवाइज हमें इंटरफेरेंस समझ में नहीं आएगा. पहली चीज क्या है, देखो ये वेव है हमारी. ओके मेरी थोड़ी सी ड्राइंग खराब है, वरना ये कहोगे सर को ड्राइंग भी नहीं आती है ना, फिर भी मैं ट्राई करूंगा अच्छे से ड्रॉ करने का. तो देखो ये एक वेव है हमारी. अब इस वेव के रिलेटेड जो कंसेप्ट्स है जो हमें इस मतलब वाईडीएसए में या फिर इंटरफेरेंस में लगने वाले हैं वो मैं आपको भी बता रहा हूँ. तो फर्स्ट थिंग, वेव का एम्पलीट्यूड क्या होता है. देखो ये अगर वेव ऐसे देखी तो जो मीन पोजीशन है वहां से जो मैक्सिमम डिस्टेंस होता है, क्या बोल रहा हूं मैं, मीन पोजीशन से मैक्सिमम डिस्टेंस, मीन पोजीशन से मैक्सिमम डिस्टेंस उसे कहा जाता है एम्पलीट्यूड ऑफ द वेव. क्या कहा जाता है, एम्पलीट्यूड. काय म्हणतात त्याला, एम्पलीट्यूड म्हणतात. व्हाट इट इज कॉल्ड एज, इट इज कॉल्ड एज द एम्पलीट्यूड. एम्पलीट्यूड इज नथिंग बट द मैक्सिमम डिस्टेंस फ्रॉम द मीन पोजीशन. ओके एम्पलीट्यूड क्या है, मैक्सिमम डिस्टेंस है. यहाँ पे मैं लिख भी देता हूं मैक्स डिस्टेंस और डिस्प्लेसमेंट, वी कैन से मैक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोजीशन. अब ये वेव जब हम ड्रॉ कर रहे हैं तो इसकी वेवलेंथ कैसे बताएंगे, व्हाट इज द वेवलेंथ, इसको वेवलेंथ किसे कहा जाता है. तो देखो वेवलेंथ मतलब क्या, दो कॉन्जिक्यूटिव क्रस्ट और ट्रफ के बीच में का जो डिस्टेंस होता है उसे हम वेवलेंथ कहते हैं. अब एक क्रस्ट और ट्रफ क्या आ गया बीच में, क्या आ गया, क्रस्ट और ट्रफ क्या होता है, काय असतं हे क्रस्ट आणि ट्रफ. सिंपल, एकदम एकदम सिंपल मध्ये सांगतो तुम्हाला. हा जो अपर पार्ट आहे वेवचा त्याला म्हणायचं क्रस्ट, त्याला काय म्हणायचं, क्रस्ट म्हणायचं. आणि ह्या एखाद्या वेवचा लोअर पार्ट जो आहे हा याला म्हणायचं ट्रफ, याला काय म्हणायचं, ट्रफ म्हणायचं. ओके अपर पार्टला क्रस्ट म्हटलं, लोअर पार्टला ट्रफ म्हटलं. आता दोन कॉन्झिक्युटिव्ह ट्रफ आणि क्रस्ट मधला डिस्टन्स म्हणजेच त्याला आपण म्हणतो वेवलेंथ. किंवा एक क्रस्ट आणि एक ट्रफ हे दोन्ही मिळून सुद्धा एक वेवलेंथ होऊ शकते. म्हणजेच हे जे डिस्टन्स आहे आपलं इथपासून इथपर्यंत, ऍक्च्युली हे डिस्टन्स इथे असायला पाहिजे. ओके ड्रॉइंग करताना थोडंसं पुढे गेलेलो आहे मी, सॉरी फॉर दिस. सो हे आहे आपला लॅम्बडा वेवलेंथ. हे काय आहे आपला वेवलेंथ लॅम्बडा. ठीक आहे, समजलं वेवलेंथ काय असते. एका वेवची कंप्लीट लेंथ. आता ही वेव कशी बनले बरं, ही वेव कशी बनले, एक कंप्लीट वेव म्हणजेच काय असतं तर त्या, आता आपण काय म्हणतो, तुम्ही एक्झाम्पल मध्ये बघितलं असेल किंवा बुक मध्ये पण रीड केलं असेल की ज्यावेळेस तुम्ही वॉटर मध्ये दगड टाकता काय करता,
त्यावेळेस तिथे रिपल फॉर्म होतात, वेव्स फॉर्म होतात, बरोबर. वेव्स फॉर्म झाल्यानंतर तुम्हाला काय म्हटलं जातं की ही एक वेव्ह आहे, रिपल म्हणजेच एक वेव्ह आहे. असं का म्हटलं जातं? सर्क्युलर शेप मध्ये आहे, इथे तर तुम्हाला वेगळं दिसत आहे, इथे काय दिसतंय असं सिनोसॉइडल फॉर्म दिसत आहे. असं का असेल बरं? वाय? बिकॉज एक कम्प्लीट सर्कल म्हणजेच एक वेव्ह 360 डिग्री ज्याला म्हणतो आपण. हे बघा इथे मी ड्रॉ करतोय. हा कम्प्लीट सर्कल म्हणजे किती अँगल असतो याच्यामध्ये, किती अँगल कव्हर केलेला असतो? डिस्प्लेसमेंट थिटा जो असतो आपला तो असतो 360 डिग्री. याच वेव्हला डिस्ट्रीब्यूट कसं केलं जातं? इथे 0, इथे आल्यानंतर वेव्हची फेज होते 90 डिग्री. आता फेज नवीन कन्सेप्ट आला बघा तुमच्या याच्यामध्ये. इथे आला हा 180 डिग्री झाला, इथे आला हा 270 डिग्री झाला आणि इथे आला हा 360 डिग्री झाला. हा आहे या वेव्हचा फेज. फेज म्हणजे काय असतं? फेज इज नथिंग बट द स्टेट ऑफ मोशन ऑफ दॅट वेव्ह. फेज वरून आपल्याला काय समजतं? स्टेट ऑफ मोशन. फेज म्हणजेच काय म्हणू शकतो आपण? फेज दॅट इज स्टेट ऑफ मोशन ऑफ वेव्ह. ओके, समजलं? फेज समजलं, अँप्लिट्यूड झालं, क्रस्ट ट्रफ झालेला आहे, त्यानंतर आपण लॅम्बडा बघितलेला आहे. आणखी कुठला फेनोमेना राहिला? फ्रिक्वेन्सी. वेव्ह बद्दलचा आणखी एक फेनोमेना आहे ज्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? इट इज 1 डिवायडेड बाय टी. फ्रिक्वेन्सी काय असते? 1/t असते. म्हणजेच काय? व्हॉट इज दी फ्रिक्वेन्सी? नंबर ऑफ रिपिटेशन्स इन पर युनिट टाइम, नंबर ऑफ ऑसिलेशन्स इन पर युनिट टाइम, जे आपण ऑसिलेशन चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे त्यामध्ये सुद्धा फ्रिक्वेन्सी झालेलं आहे आपल्याला. तसंच इथे एका पर्टिक्युलर टाइम मध्ये म्हणजे एका सेकंदामध्ये ती वेव्ह किती वेळा रिपीट करते स्वतःची जी पिरियडिक मोशन आहे त्याला म्हणायचं आपण फ्रिक्वेन्सी. त्याला काय म्हणायचं? फ्रिक्वेन्सी असं म्हणायचं. ओके, आणखी कुठला टॉपिक राहिला वेव्ह बद्दल? आय होप बऱ्यापैकी जे आपल्याला लागणार आहे ते मी इथे कव्हर केलेलं आहे. ओके ओके, सो बऱ्यापैकी वेव्हच्या कन्सेप्ट आपल्या इथे क्लिअर झालेल्या आहेत. आय होप तुम्हाला त्या समजल्या असाव्या. कुठल्या जरी कन्सेप्टमध्ये कुठे जरी डाऊट असेल तुम्हाला, तुम्ही कमेंटमध्ये डाऊट विचारा, नक्कीच तुमचा डाऊट रिझॉल्व्ह केला जाईल. आता आपल्याला काय बघायचं आहे की टाइप्स ऑफ इंटरफरन्स. इंटरफरन्सचे टाइप्स कुठले आहेत? मेन टॉपिक आपला जो आहे तिथे येऊयात आपण. इंटरफरन्सचे टाइप कुठले आहेत? 2 टाइपचे इंटरफरन्स असतात. पहिला म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कुठला आहे? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. constructive interference. constructive interference. आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये होतं काय नेमकं ते आपल्याला बघायचंय. काय होत असतं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय? आता आपण बघितलं की वेव्हचा क्रस्ट काय असतो, ट्रफ काय असतो, बरोबर. तुम्हाला सर्वांना समजलेलं असावं की क्रस्ट काय असतो, ट्रफ काय असतो. आता 2 वेव्हज आहेत असं कन्सिडर करू. सपोज आपल्याकडे ही एक वेव्ह आहे. ओके, मी एकदम सिंपल, एकदम जेवढा सिंपल करता येईल तेवढ्या सिंपल लँग्वेज मध्ये तुम्हाला सांगत आहे. ही एक वेव्ह आहे आपल्याकडे असं कन्सिडर करूया. ओके, जस्ट अ सेकंड. थोडे मला तुमच्याकडे ड्रॉइंगचे क्लासेस लावावे लागतील माझी ड्रॉइंग सुधारवण्यासाठी, बरोबर. ठीक आहे, ही फर्स्ट वेव्ह आहे असं आपण कन्सिडर करू. सेकंड सिमिलर वेव्ह. सेकंड काय होते? सेम अशीच एक वेव्ह आहे, ती एक वेव्ह येते आपल्याकडे. सपोज ही अशा पद्धतीने. ओके, आता या 2 वेव्ह मध्ये बघा, जर ही पुढे आपण वाढवली वेव्ह अशी आणि ही वेव्ह पण वाढवूया थोडीशी. ही वेव्ह जरी वाढवली पुढे आणि ही वेव्ह वाढवली तर काय कसं होते बघा इथे इंटरफरन्स. सपोज या 2 वेव्ह एकत्र येत आहेत म्हणजे वेव्ह 1 आणि वेव्ह 2 एकत्र येत आहेत. आता या वेव्हचा क्रस्ट जो आहे तो हा पार्ट आहे आणि या वेव्हचा क्रस्ट हा पार्ट. म्हणजे ह्या वेव्हचा क्रस्ट दुसऱ्या वेव्हच्या क्रस्टला तंतोतंत असा मॅच होतोय. एक सेकंड, जस्ट सेकंड. असा क्रस्ट आहे, याला हा दुसरा क्रस्ट पण मॅच होतोय. म्हणजे पूर्ण एक वेव्ह अशी, त्याच्या खाली अशी वेव्ह. ओके, सो क्रस्टला क्रस्ट ज्यावेळेस मॅच होतोय, किंवा आपण ट्रफ पण बघू शकता, ट्रफला ट्रफ मॅच होतोय. बघा इथे मी लिहितो क्रस्ट प्लस क्रस्ट और ट्रफ प्लस ट्रफ. त्यावेळेस आपल्याला काय मिळतो? ब्राईट तिथे फ्रिंज मिळतो. ब्राईट इंटरफरन्सची इंटेन्सिटी वाढलेली मिळते, अँप्लिट्यूड वाढलेला मिळतो. म्हणजेच इथे होणार आहे A1
प्लस A2 विच इज इक्वल टू, सपोज आपण असं सपोज करूया टॉईस ऑफ ए, हे दोन्ही A1 ए आणि ए इंटेन्सिटीच्या वेव्ज आहेत, तर डबल होते इंटेन्सिटी. आणि जी रिझल्टंट वेव्ह मिळणार आहे आपल्याला, ह्या दोन्हीची रिझल्टंट वेव्ह बघा, ही रफ करतो मी, ही प्लस व्ह्यू, ही जी रिझल्टंट मिळणार आहे त्याची जर इंटेन्सिटी बघितली आपण, तर ती जी इंटेन्सिटी असणार आहे वेव्हची ती अशा पद्धतीची मिळेल. ओके, या दोन वेव्ह एकत्र होऊन त्यांचा अँप्लिट्यूड वाढतोय, इंटेन्सिटी वाढते म्हणजे काय, हे जे अँप्लिट्यूड आहे हे दोन्ही वेव्ह साठीचं इन्क्रीज झालेलं दिसून येत आहे आपल्याला. आता हे पॉझिटिव्ह अँप्लिट्यूड असतं, इथे सांगायचं राहिलं, हे आपलं काय असतं पॉझिटिव्ह अँप्लिट्यूड. सिमिलरली हे असतं निगेटिव्ह अँप्लिट्यूड. ओके, तर अशा पद्धतीने कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये होतं. सिंपल फंडा एकच लक्षात ठेवायचा तुम्हाला, ह्या वेव्हचं कसं कॉम्बिनेशन होतं ते मी सांगितलं. यामध्ये तुम्हाला एकच लक्षात ठेवायचा आहे फंडा, काय, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये क्रस्ट प्लस क्रस्ट एकत्र येणार आहे आणि तुम्हाला मिळणार आहे ब्राईट बँड. लक्षात ठेवायचं, ब्राईट 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 म्हणजे तसं तुमचं सर्वांचं फ्युचर ब्राईट आहे की नाही ब्राईट? सांगा कमेंट मध्ये, आहे की नाही ब्राईट? जर अभ्यास केला तरच ब्राईट आहे, अदरवाईज डार्क असणार आहे. ओके, काय सर तुम्ही, हेच बरोबर आहे, जर अभ्यास केला तरच ब्राईट आहे. आता डिस्ट्रक्टिव्ह बघूया आपण. डिस्ट्रक्टिव्ह मध्ये काय होतं, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ओके, हा सेकंड टाइप आहे, हा फर्स्ट कन्स्ट्रक्टिव्ह आलाय. डिस्ट्रक्टिव्ह मध्ये काय होतं, एका वेव्हचा क्रस्ट दुसऱ्या वेव्हच्या ट्रफला एकत्र येतो. म्हणजे इथे डायग्राम ड्रॉ करतो मी, छोटी डायग्राम लावतो यावेळेस. ही एक आपल्याकडे वेव्ह आहे आणि दुसरी वेव्ह जर अशा पद्धतीने असेल, आता इथे बघा, इथे कसा यायला पाहिजे, हा असा, म्हणजे पुढे वेव्ह अशा पद्धतीने मिळते आपल्याला, अशा पद्धतीने ही वेव्ह अशी. म्हणजे इथे बघा, याचा क्रस्ट आणि याचा ट्रफ एकत्र आलेला आहे, हा क्रस्ट आहे आणि हा ट्रफ एकत्र आला. म्हणजे क्रस्ट प्लस ट्रफ जर आला तर रिझल्टंट अँप्लिट्यूड आपलं कमी होणार आहे. रिझल्टंट अँप्लिट्यूड कमी होणार आहे म्हणजे ओव्हरऑल इंटेन्सिटी कमी होते. दोन्ही वेव्ह आपण म्हणू शकतो की ते कॅन्सल करत आहेत आणि आपल्याला मिळत आहे तिथे डार्क फ्रिंज किंवा डार्क लाईट, कमी इंटेन्सिटीची लाईट, त्याला डार्क लाईट असं म्हणायचं. तसं तुमचं फ्युचर ब्राईट आहे, डार्क नाही. ओके, जसं तुम्ही अभ्यास नाही केला तर तुमचं फ्युचर हे होऊ शकतं. तर हे आता तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह समजलं असावं. सिंपल फंड आहे, क्रस्ट प्लस क्रस्ट ब्राईट, क्रस्ट प्लस ट्रफ डार्क. ओके, तर आता मेन आपला जो पॉइंट आहे, मेन मुद्दा ज्यासाठी हे लेक्चर ठेवलेलं आहे ते म्हणजे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. त्या एक्सपेरिमेंटच्या सेटअप पर्यंत येऊया आपण. कसा आहे सेटअप बघा, तुम्ही बघू शकता एक सोर्स ऑफ लाईट आहे इथे. इथे काय आहे, सोर्स ऑफ लाईट दिलेला आहे. ओके, जस्ट अ सेकंड, हा जो आहे तो सोर्स ऑफ लाईट आहे. आता हा सोर्स कसा पाहिजे, मोनोक्रोमॅटिक. पहिली कंडिशन काय पाहिजे, हा सोर्स जो आहे तो मोनोक्रोमॅटिक पाहिजे. काय पाहिजे, मोनोक्रोमॅटिक. मोनोक्रोमॅटिक प्लस कोहरंट पाहिजे. कोहरंट म्हणजे सेम फेज हवे तिथे. मोनोक्रोमॅटिकचा अर्थ काय होतोय, मोनोक्रोमॅटिक, मोनो म्हणजे काय असतं, सिंगल. मोनो म्हणजे काय असतं, सिंगल. आणि क्रोमा म्हणजे कलर. क्रोमा म्हणजे काय असतो, कलर. सिंगल कलरची म्हणजे सिंगल वेव्हलेंथची लाईट हवी आपल्याला. काय पाहिजे कंडिशन मध्ये, एक सिंगल वेव्हलेंथची लाईट गरजेची आहे. ओके, त्यामुळे मोनोक्रोमॅटिक सोर्स आपण इथे घेतलेला आहे. सोर्स पासून लाईट पुढे येत आहे. आता इथे कॉन्व्हेक्स लेन्स लावले. कॉन्व्हेक्स लेन्स लावली किंवा न लावली तरी काही अडचण नाहीये, फक्त आपल्याला एक पॅरलल रेज मिळाव्या याच्यासाठी आपण इथे कॉन्व्हेक्स लेन्स लावलेली आहे. ठीक आहे, आणि आता इथे बघा, हा S1 आणि हा S2, ह्या दोन स्लिट्स आहेत. काय आहेत, स्लिट्स आहेत, स्लिट्स. त्याच्या थ्रू लाईट आपली पास होणार आहे. स्लिट म्हणजे काय म्हणू शकतो तुम्ही, सपोज तुम्ही एक, जस्ट अ सेकंड, तुम्ही असा पेपर घ्या. पेपर म्हणण्यापेक्षा एक तुम्ही ग्लास घ्या, त्या ग्लासला पूर्ण कलर करा, पूर्ण कलर केल्यानंतर त्या ग्लासवरती असे फक्त दोन स्पॉट ठेवा. इथे दोन, असा एक आणि असा एक. ते कलर विदाउट ब्लॅक, हे फक्त विदाउट कलर ठेवा, असे दोन लाईन. तर त्या दोन लाईन मधून जी लाईट पास होणार आहे ती आपण म्हणू शकतो की त्या दोन स्लिट्स आहेत, त्या दोन वेगवेगळ्या स्लिट्स होतात.
ॲज अ स्लिट त्या वर्क करू शकतात. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द स्लिट्स. आय होप तुम्हाला स्लिट्स समजले असाव्या. तर ह्या 2 स्लिट्स आहेत इथे आणि ह्या स्लिट्स मधून जी काय आपली लाईट पास होणार आहे ती या स्क्रीनवरती रेकॉर्ड होणार आहे. ती काय होणार आहे, या स्क्रीनवरती रेकॉर्ड होणार आहे. तर एकदम सिंपल साधी डायग्राम दाखवलेली आहे मी. अशी ॲज इट इज जरी तुम्ही डायग्राम एक्झाम मध्ये ड्रॉ केली तरी तुम्हाला फुल मार्क्स मिळतील, कारण हा सेटअप आहे. काय आहे, सेटअप. त्याच्यामध्ये गरजेचं काय, सोर्स ऑफ लाईट लिहिलं पाहिजे. एक कॉन्व्हेक्स लेन्स यूज करतोय. कॉन्व्हेक्स लेन्सचं काम काय असतं, कॉन्व्हर्ज करणं लाईटला. जर समजा पॅरलल रेज येत असतील तर ते एका पॉइंटला घेऊन येणं, हे काम आहे कॉन्व्हेक्स लेन्सचं. परंतु इथे आपण जस्ट ती याच्या अपोजिट यूज करतोय. इकडून सोर्स मधून लाईट वेगवेगळ्या पॉइंट मधून येते आणि त्याला काय करतोय, पॅरलल बीम मध्ये, पॅरलल रेज मध्ये कन्वर्ट करून पुढे सोडतोय. ओके. आता हायजिन्स प्रिन्सिपल इथे काम करतो आपला. हायजिन्स प्रिन्सिपल काय सांगतो आपल्याला, की प्रत्येक आता समजा जो हायजिन्स प्रिन्सिपल आहे तो काय म्हणतो आपल्याला, की बाबा एव्हरी पॉइंट ऑन अ वेव्हफ्रंट ऍक्ट ऍज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट आणि सेकंडरी वेव्हलेट्स त्याच्यातून निघतात. म्हणजे काय, ज्यावेळेस ही लाईट इथे येणार आहे ह्या स्लीट वरती, तो हा एक स्लीट म्हणजेच एक नवीन सोर्स ऍज अ सोर्स वर्क करेल. आणि हा दुसरा स्लीट जो आहे, दुसरी स्लीट आहे, तिथे सुद्धा नवीन सोर्स ऍज अ एक्स्ट्रा डिफरंट सेकंडरी सोर्स ऍक्ट करेल आणि याच्यातून ज्या वेव्ह निघणार आहेत त्या अशा निघतील. ओके. बघा, याच्या थ्रू ज्या वेव्ह निघणार आहेत त्या अशा पद्धतीने निघतील. ह्या वेव्ह ज्या आहेत त्या मी जे तुम्हाला याच्या आधी दाखवल्या तशा पद्धतीचे वेव्ह आहे. लाईक दिस. ओके. ही वेव्हचं डायग्राम आहे. या वेव्ह मध्ये यातून कसे निघतील, अशा पद्धतीने निघतील. म्हणजे या पुढे जाऊन काय होत आहे, या दोन्ही वेव्ह इंटरफेअर करताय ना. बघा, दोन्ही वेव्ह एकमेकात इंटरफेअर करत आहेत, सुपरपोजिशन होत आहे त्या दोन्ही वेव्हचं. आणि त्या ज्या इंटरफेअर करत आहेत, जर त्या वेव्ह क्रश टू क्रश आणि ट्रफ टू ट्रफ इंटरफेअर झाल्या तर आपल्याला जो आहे तो या स्क्रीनवरती ब्राईट फ्रिंज मिळतो, ब्राईट स्पॉट मिळतो. अदरवाईज ज्या ठिकाणी त्या क्रस्ट आणि ट्रफ त्या ठिकाणी आपण समजा तिथे आपल्याला डार्क स्पॉट मिळतो. एकदा दुसरी डायग्राम आहे आपल्याकडे, या डायग्राम थ्रू आपण काय करूया समजून घेऊया. आता बघा, हा लाईट सोर्स इथे दिलेला आहे. लाईट सोर्स मधून अशी लाईट निघते. डायरेक्ट डबल स्लिट्स घेतलेल्या, इथे लेन्स लावलेली नाही. मी ऑलरेडी सांगितलेलं तुम्हाला, लेन्स लावलीच पाहिजे अशी काही गरज नाहीये. डायरेक्ट या स्लिट्स मधून बघा, इथून एका पॉइंट मधून लेन्स निघतात. याचा सेकंडरी सोर्स हा वर्क होतोय अकॉर्डिंग टू हायजिन्स प्रिन्सिपल. आणि हा दुसरा स्लिट आहे, त्या दुसऱ्या स्लिट मधून पण ज्या लाईट निघणार आहे ती पण सेकंडरी सोर्स ऍज अ वर्क करतोय. आणि तिथून परत आपल्याकडे वेव्ह मिळतात. तिथून परत ह्या वेव्ह अशा पुढे जात आहेत. बघा, या डायग्राम मध्ये बघा दिसत असावं तुम्हाला, ह्या वेव्ह आणि त्या दोन्ही पुढे जाऊन इंटरफेअर करत आहेत. आता डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स जो होत आहे तो इथे दाखवलेला आहे. बघा, हा जो होतोय तो डिस्ट्रक्टिव्ह होतोय. हा जी ब्ल्यू लाईन तुम्हाला दिसत आहे, ब्लू डॉट. बघा इथे, एक जस्ट सेकंड, मी हायलायटर यूज करतो दुसरा. येलोने दिसेल तुम्हाला. आय थिंक कलर दुसरा घ्यायला पाहिजे, आपण ब्ल्यू घेऊया. ओके. आता हा जो आहे, हा पार्ट, हा वाला पार्ट, म्हणजे या पार्टला काय होत आहे, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतोय. म्हणून तुम्हाला इथे काय मिळाले, डार्क मिळालेला आहे. ब्लू मध्ये मी सांगितलेलं आहे. बघा, डिस्ट्रक्टिव्ह मध्ये काय होत आहे, इथे बघा क्रस्टला ट्रफ आणि ट्रफला क्रस्ट एकत्र येत आहे. मी जे तुम्हाला सिंपल लँग्वेज मध्ये सांगितलेलं हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटत आहे आपल्याला. कॉम्प्लिकेटेड नाहीये हे, फक्त तुम्ही समजून घ्या की ह्या दोन्ही वेव्ज एकत्र येणार आहेत. दोन्ही वेव्सचा ज्या वेळेस एकाचा क्रस्ट आणि दुसऱ्याचा क्रस्ट एकत्र येईल किंवा एकाचा ट्रफ आणि दुसऱ्याचा ट्रफ एकत्र येईल, अशा पॉइंटला आपल्याला तिथे ब्राईट फ्रिंज मिळणार आहे, ब्राईट बँड मिळणार आहे. आणि तिथे आपल्याला काय मिळतो, इथे स्क्रीनवरती ब्राईट जो आहे तो स्पॉट मिळत आहे. तोच आपण इथे काय केलं, इंटरफरन्स पॅटर्न जो आहे तो रेकॉर्ड केलेला स्क्रीनमध्ये. आणि इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन कर्व म्हणजे काय, जिथे तुम्हाला ब्राईट मिळालेला आहे तिथे इंटेन्सिटी हाय मिळते, जिथे डार्क मिळाला तिथे इंटेन्सिटी लो मिळत आहे. तेच याच्यामध्ये आहे. आता हे समजण्यासाठी मी एक ॲनिमेटेड व्हिडिओ घेतलेला आहे. एकदा तुम्ही शांतपणे तो बघा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली समजून येईल. ओके. व्हिडिओ प्ले करू मी? ठीक आहे, व्हिडिओ प्ले करतो. जस्ट अ सेकंड. बघा, ही वेव्ह निघत आहे या व्हिडिओमध्ये. बघा, ही वेव्ह आहे एका सोर्स मधून. वेव्ह मध्ये सोर्स ऍज अ वेव्ह, लाईट ऍज अ वेव्ह वर्क करते, एका सोर्स मधून जाते. त्याचा क्रस्ट जो आहे तो ब्लू मध्ये दिसत आहे, त्याचा ट्रफ जो आहे तो रेड मध्ये आहे ह्या वेव्हचा. ठीक आहे, क्रस्ट ब्लू मध्ये, ट्रफ रेड मध्ये आहे. आता ह्या वेव्हचाच क्रस्ट ब्लू मध्ये, ट्रफ रेड मध्ये दिलेला आहे.
मी जर सांगितलं होतं एक सर्कल म्हणजे वेव्ह आहे, तेच इथे सांगितलेलं आहे. बघा, क्रश ट्रफ क्रश ट्रफ क्रश ट्रफ अशा पद्धतीने वेव्ह येते. आणि ही वेव्ह ज्या वेळेस आपल्या स्लिटला धडकते त्यावेळेस त्या दोन स्लिट मधून ऍज अ सेकंडरी सोर्स वर्क होते आणि पुन्हा त्या दोन स्लिट्स मधून नवीन नवीन आपल्या काय होत आहेत, वेव्स क्रिएट होत आहेत. बघा, जसं इथे दाखवले त्या पद्धतीने बघा. आणि त्याचाच पॅटर्न आपल्याला इंटरफरन्स फ्रिंजेस जे आहेत ते स्क्रीनवरती दिसत आहे. त्याच काय मिळत आहे, इंटरफरन्स फ्रिंजेस स्क्रीनवरती दिसत आहेत. बघा, इथे कळेल, ह्या पोझिशनला कळेल. बघा, क्रश टू क्रश झाला, ब्राईट मिळाला. क्रश टू क्रश झाला, ब्राईट मिळाला. ओके, आणि स्क्रीनला ब्राईट रेकॉर्ड झाला. आता क्रश प्लस ट्रफ डार्क फ्रिंज. क्रश प्लस ट्रफ काय होणार आहे, डार्क फ्रिंज. बघा, रेड ब्लू जो डार्क मिळतोय तो तिथे स्क्रीनवरती रेकॉर्ड होतोय. असा क्रश टू क्रश, ट्रफ टू क्रश अशा प्रत्येक वेव्हचा आपल्याला स्पॉट मिळतो, फ्रिंजेस मिळतात त्या याच्यावरती स्क्रीनवरती, त्याचा आपण रेकॉर्ड करतोय. ठीक आहे. सो दिस वॉज द अॅनिमेटेड व्हिडिओ. आय होप तुम्हाला याच्या थ्रू थोडीशी तरी आयडिया आली असावी. आता इथून पुढे आपल्याला जे बघायचं आहे ते ज्योमेट्री बघायची आहे. काय बघायचं आहे, ज्योमेट्री ऑफ दिस यंग्स डबल स्लिट सेटअप. बघा, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट समजलाय तुम्हाला, समजलाय का? ओके, आय होप तुम्हाला समजला असावा. आता पोझिशन बघा, पोझिशन ऑफ फ्रिंज कसं काढतोय. आता पहिला जर पाहिला आपण, सेंट्रल बँड हा ऑलवेज ब्राईट असतो. का असतो बघा, आपण काय म्हणतो, दोन वेव्ह मध्ये पाथ डिफरन्स येतोय. पाथ डिफरन्स म्हणजे काय, बघा, ही वेव्ह इथून एक निघते, इथून वेव्ह डिस्टन्स ट्रॅव्हल करून इथपर्यंत येते. सपोज आपण याला S1 डॅश म्हणूया, आणि ही वेव्ह S2 मधून निघते, S2 मधून इथे येते आणि येते S2 डॅश एवढं येते. एवढं डिस्टन्स त्याला ट्रॅव्हल करावं लागतंय. म्हणजे ह्या दोन्ही डिस्टन्स मध्ये हा जो स्क्रीन आणि आपल्या स्लिट मधला डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये कुठे डिफरन्स आलाय का, S1 मधून निघणाऱ्या वेव्हचा आणि S2 मधून निघणाऱ्या वेव्हचा, त्यांच्या दोन्ही मध्ये जेवढं डिस्टन्स त्यांना ट्रॅव्हल करावं लागलं तिथे कुठेतरी डिफरन्स आहे का, नाहीये. कारण दोन्ही एकाच वेळेत निघतात, एकाच पॉइंटला जाऊन तिथे काय होतात, टच होत आहेत. त्यामुळे तिथे डिस्प्लेसमेंट मध्ये काही चेंज नाही, डिस्टन्स मध्ये काही चेंज नाही, म्हणजे पाथ डिफरन्स तिथे झिरो आहे. डेल एक्स काय आहे तिथे, झिरो आहे. डेल एक्स काय आहे, झिरो आहे. म्हणजेच ऑलवेज रिमेंबर, ज्यावेळेस पाथ डिफरन्स दोन वेव्ह मध्ये झिरो असतो त्यावेळेस आपण म्हणतो तिथे ब्राईट आपल्याला फ्रिंज मिळते. पाथ डिफरन्स झिरो असेल त्यावेळेस आपल्याला काय मिळते, ब्राईट फ्रिंज मिळते. म्हणून कन्स्ट्रक्टिव्ह मिळतो. हा ऑलवेज रिमेंबर, बोर्ड मध्ये क्वेश्चन MCQ ला येऊ शकतो तुम्हाला, की जो सेंट्रल बँड असतो तो ऑलवेज ब्राईट ऑर डार्क. कुठला असतो, ऑलवेज ब्राईट असतो, ऑलवेज ब्राईट असतो, ऑलवेज ब्राईट असतो. लक्षात ठेवा. ठीक आहे, क्लिअर. सेंट्रल बँड का ब्राईट असतो, कारण तिथे पाथ डिफरन्स काहीच नसतो. आता पाथ डिफरन्स कसा असणार आहे बघा, समजा इथे मी असा तुमच्या बुकनुसार इथे आपण P पॉइंट जर घेतला, आता S2 पासून जी वेव्ह निघालेली आहे तिला किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागत आहे बघा, एवढं. आणि S1 पासून जी वेव्ह निघालेली आहे तिला किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागत आहे, एवढं. म्हणजे जर इथे असा एक परपेंडिक्युलर मी टाकला तर हा समजा O पॉइंट नाही, O नाही, इथे आपण काय करूया, A पॉइंट करूया. म्हणजे S2 पासून A एवढं जे डिस्टन्स आहे, ह्या S2 मधून निघालेल्या वेव्हला एक्स्ट्रा ट्रॅव्हल करावं लागते. म्हणजे ह्या दोन्ही मध्ये जे पाथ डिफरन्स आलेला आहे डेल एक्स दॅट इज इक्वल टू S2A एवढा येतोय. मी जस्ट एक्झाम्पल म्हणून घेतोय, आपल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या वेगळ्या आहेत बुकमध्ये. मी फक्त तुम्हाला पाथ डिफरन्स कसा येतोय ते सांगतोय. ठीक आहे, बघा, इथे पाथ डिफरन्स आल्यामुळे हा जो पॉइंट मिळणार आहे तुम्हाला डार्क मिळणार आहे. काय मिळणार आहे, डार्क मिळणार आहे. हा डार्क कसा मिळतोय, याची फ्रिंज विड्थ कशी काढली जाते, किंवा दोन फ्रिंजेस जे आहेत डार्क आणि आपली ब्राईट फ्रिंज, त्याच्यासाठी कुठला फॉर्म्युला आहे, nth फ्रिंज जर आपल्याला काढायचं असेल तर त्याच्यासाठी कुठला फॉर्म्युला आहे, तेच डेरिव्हेशन आपलं बुकमध्ये हे एक्सपेरिमेंट झाल्यानंतर दिलेलं आहे. ते डेरिव्हेशन आता आपल्याला बघायचंय. परंतु ते जे डेरिव्हेशन बघणार आहोत आपण, ते बोर्डाच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे. बोर्डमध्ये प्रिव्हियस इयरला क्वेश्चन आलेला आहे, तर ते ऍज इट इज आपण क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये बघूया, म्हणजे ज्योमेट्रीच्या टर्म मध्ये. जो आपला नेक्स्ट पार्ट होता तो ज्योमेट्री ऑफ यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट होता. ठीक आहे, कंटिन्युअसली बोलत जातोय. आय होप तुम्हाला समजत असावं. डोक्याच्या वरती जात असेल तर व्हिडिओ रिपीट बघा.
काही नाही, एकदम एक सिंपल कन्सेप्ट आहे. कन्स्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्टिव्ह समजलं पाहिजे, वेव्हचे टाइप्स, वेव्हचे जे फिनोमेनाज आहेत ते समजले पाहिजे. क्रश टू क्रश झाला आपल्याला ब्राईट फ्रिंज मिळाला, क्रश टू ट्रफ झाला डार्क. एवढाच एक कन्सेप्ट आहे, प्रिन्सिपल आहे याच्या पाठीमागे. ठीक आहे. सो बघा बोर्डामध्ये क्वेश्चन कसा विचारला होता. बोर्डमध्ये जो पीवायक्यू विचारला होता, मी इथे घेतलेला आहे पीवायक्यू. कसा आहे बघा पीवायक्यू काय आहे. युजिंग द ज्योमेट्री ऑफ द डबल स्लिट एक्सपेरिमेंट derive the expression for the fringe width of the interference band. तेच आपल्याला करायचं इथे. युजिंग द ज्योमेट्री ऑफ द डबल स्लिट एक्सपेरिमेंट. किती मार्क्सला विचारला आहे? 3 मार्क्सला. 3 मार्क्सला हा क्वेश्चन बोर्डला 2024च्या फेब्रुवारी एक्झाम मध्ये विचारलाय. म्हणजे लास्ट इयरच्या तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यामुळे म्हटलं हा यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट जो आहे त्याच्यावरती फिक्स तुम्हाला क्वेश्चन मिळणार आहे बोर्डमध्ये. आणि सीईटी मध्ये सुद्धा, सीईटीचे पण क्वेश्चन नेक्स्ट घेणार आहोत. एवढा डेरिव्हेशन झालं की आपण काय करूया, सीईटीचे क्वेश्चन घेऊया. बघा आता डेरिव्हेशन कसं फाइंड करायचं किंवा डेरिव्हेशन कसं लिहिलं पाहिजे बोर्डाचं. तर सुरुवातीला तुम्ही डायग्राम ड्रॉ करणं गरजेचं आहे. ही जी डायग्राम आहे बघा इथे स्लिट S1 S2 डायरेक्ट आता सोर्स आपण इथून काढून टाकलेला. सपोज इथे सोर्स जरी घेतला तुम्ही तरी चालेल, नाही घेतला तरी चालेल, कारण आपल्याला ज्योमेट्री एक्सप्लेन करायची आहे. सो S1 S2 आपल्याकडे स्लिट्स आहेत. S1 S2 स्लिट आणि हे जे स्क्रीन आहे याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते कॅपिटल डी ने दर्शवतोय. आणि ह्या S1 आणि S2 याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते स्मॉल डी ने आपण दर्शवत आहे इथे. ओके. काय करतोय, S1 S2 च्या मधलं जे डिस्टन्स आहे ते स्मॉल डी ने करतोय. हे महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. मुलांचं कन्फ्युजन फॉर्म्युला लिहिताना इथेच होतं की स्मॉल डी कुठला आणि कॅपिटल डी कुठला. तर स्मॉल डी ज्यावेळेस घेतो किंवा स्मॉल ए ने सुद्धा हे डिस्टन्स दर्शवलं जातं, काही बुक्स मध्ये ते दिलेलं आहे रेफरन्स बुक मध्ये. तर बघा स्मॉल डी जो आहे तो S1 आणि S2 स्लिट्स मधलं डिस्टन्स आहे. आणि जे आपल्या स्लिट्स आणि स्क्रीन याच्यामधलं डिस्टन्स आहे ते आहे आपलं कॅपिटल डी. ते काय आहे आपलं कॅपिटल डी. ठीक आहे. हा पॉइंट O आहे. इथून S1 पासून इथे S1 डॅश घेतलेला आहे, इथे S2 पासून S2 डॅश घेतलेला आहे आणि एक पॉइंट P कन्सिडर केलेला आहे. जसं मी सांगितलं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये, पाठीमागच्या स्लाइड मध्ये, की एक पॉइंट P कन्सिडर करूया आपण. त्या पॉइंट P ला जो आपला पॉइंट येतोय डार्क वाला तिथे पाथ डिफरन्स काहीतरी मिळतोय म्हणून तिथे डार्क येतोय. आता तो कसा डार्क येतोय इथे बघूया. इक्वेशन त्याच्यासाठी डिराईव्ह करूया. डायग्राम झाली. डायग्राम काढल्यानंतर ऑलवेज तुम्हाला काय करायचं आहे, जे तुम्ही डायग्राम मध्ये काढलेलं लिहिलेलं आहे त्याचं एक्सप्लेनेशन थोडक्यात सांगायचं. जसं की इथे बघा, लेट S1 S2 बी टू सोर्स ऑफ लाईट सेपरेटेड बाय डिस्टन्स d. म्हणजे हे S1 आणि S2 जे आहे ते ऑलरेडी आपण डिस्कस केले, सेपरेटेड बाय स्मॉल d. ओके. अ स्क्रीन इज प्लेस ॲट अ डिस्टन्स ऑफ कॅपिटल D फ्रॉम टू लाईट सोर्सेस. म्हणजे इथून इथपर्यंत स्क्रीन ठेवलेलं आहे ते डिस्टन्स आहे कॅपिटल डी. ओके. लेट A बी द वेवलेंथ ऑफ लाईट अँड ड्रॉ S1 S डॅश आणि S2 S2 डॅश परपेंडिक्युलर टू द स्क्रीन. लेट O डॅश बी द पॉइंट मिड पॉइंट ऑफ S1 S2. हा O पॉइंट आहे आणि हा O डॅश आहे. आणि S1 डॅश आणि S2 डॅश याच्यामधला जो पॉइंट आहे तो O डॅश आहे आणि S1 आणि S2 याच्यामधला जो पॉइंट आहे तो O आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय म्हटलंय, OS1 दॅट इज इक्वल टू OS1 दॅट इज D/2. आता O2 S1 हे डिस्टन्स बघा इथे. आता हे समजून घ्या, हे जे डिस्टन्स आहे हे वालं ते किती आहे, ते आहे आपलं D/2. आणि O पासून हे जे डिस्टन्स आहे S2 हे सुद्धा D/2 आहे. हे सुद्धा D/2 आहे. इथे S2 पाहिजे, OS2. ओके. लेट P बी द पॉइंट ॲट अ डिस्टन्स Y फ्रॉम अ पॉइंट O डॅश ऑन अ स्क्रीन. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे P मधलं आणि O डॅश मधलं ते आहे आपलं Y. ठीक आहे. हे डिस्टन्स किती आहे लक्षात घ्या, मी कुठली डिस्टन्स सांगत आहोत, Y एवढं डिस्टन्स आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय फाइंड करायचं, मी ऑलरेडी तुम्हाला सांगून ठेवलंय की हा डार्क बँडच येणार आहे कारण तिथे पाथ डिफरन्स येतोय. बट फाइंडिंग वेदर द पॉइंट P इज डार्क अँड ब्राईट दॅट इज द रिअल फिजिक्स. त्याचे डेरिव्हेशन आपल्याला काढायचं आहे. ओके. फाइंडिंग वेदर द पॉइंट P इज ब्राईट और डार्क दॅट डिपेंड्स अपॉन द पाथ डिफरन्स. द पाथ डिफरन्स इज S2P minus S1P. कसा आला पाथ डिफरन्स बघा, S2P minus S1P. हा S1P एवढा डिस्टन्स, हा S2
पी एवढा डिस्टन्स, म्हणजे ह्याच्यामधला जे डिफरन्स आहे त्याच्यावरती डिपेंड असणार आहे आपला काय, पी हा पॉइंट डार्क आहे का ब्राईट आहे. ओके. सो नेक्स्ट स्टेप काय आहे बघा, ट्रायंगल कन्सिडर करायचे. एकच स्टेप आहे याच्यामध्ये. काय आहे, एकच स्टेप आहे. 2 ट्रायंगल कन्सिडर करायचे. 2 ट्रायंगल मध्ये पायथागोरस लॉ लावायचा. पायथागोरस लॉ नुसार आपण जे इथे डिस्टन्स घेतलेला आहे ते तिथे व्हॅल्यू पुट करायची आणि सॉल्व्ह करायचं. आपल्याला फ्रिंज साठीचं इक्वेशन मिळते. बघा कुठला आपल्याला ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे. सॉरी जरा पेन वर्क करत नाहीये. ठीक आहे, आता झाला चालू. ओके. सो इन ट्रायंगल S1 S1 डॅश P, S1 S1 डॅश P बघा, S1 हा आहे. ओके, इथून S1 डॅश इथपर्यंत बघा, डायग्राम मध्ये बघा, तिथून P पर्यंत म्हणजे हा ट्रायंगल. ओके, S1 S1 डॅश P. येलोने दिसत नसेल तर दुसरा कलर यूज करतो मी. हा S1 डॅश P हा वाला. ठीक आहे, हा ट्रायंगल कन्सिडर करायचा सुरुवातीला. त्याच्यामध्ये जर हा S1 P बघितला तर तो काय हायपोटेनस आहे. आणि पायथागोरस लॉ काय सांगतो आपल्याला, कर्ण वर्ग बरोबर, मराठीत तर माहिती आहे तुम्हाला. हायपोटेनस म्हणजेच काय, आपल्याला हा S1 P चा स्क्वेअर प्लस S1 डॅश चा स्क्वेअर करावा लागेल. म्हणजेच S1 P स्क्वेअर बघा इथे घेतलंय, S1 P स्क्वेअर बरोबर S1 डॅश चा स्क्वेअर प्लस S1 P स्क्वेअर. समजते? पायथागोरस लॉ लावा. सपोज याला A म्हणूया, याला B म्हणूया, याला C म्हणूया. मग A चा स्क्वेअर बरोबर B चा स्क्वेअर प्लस C चा स्क्वेअर हा आपल्याला पायथागोरसने सांगितलेला आहे, तेच आपण इथे लावलेला आहे. S1 P चा स्क्वेअर बरोबर S1 डॅश चा स्क्वेअर प्लस S1 डॅश P चा स्क्वेअर. ठीक आहे, समजते? ओके. आता इथे S1 डॅश ही व्हॅल्यू काय बघा, S1 पासूनचं S1 डॅश एवढं डिस्टन्स म्हणजे ही डिस्टन्स, हे काय आहे आपलं कॅपिटल डी. हे काय आहे आपलं कॅपिटल डी. त्यामुळे आपण इथे काय केलं, याच्या जागी कॅपिटल डी पुट केलेलं आहे. काय केलेलं आहे, याच्या जागी कॅपिटल डी पुट केलेलं आहे. याच्या जागी काय पुट केलेलं आहे, कॅपिटल डी पुट केलेलं आहे. त्यानंतर आता इथे बघा, हे ट्रायंगल बघा, ही व्हॅल्यू बघा कुठली, S1 डॅश P वाली. S1 डॅश P आणि हा O पॉइंट बघा, हा O पासून P चं डिस्टन्स आपल्याला Y आहे. मग याच्याही काय आहे, S1 डॅश P ह्या Y मधून मायनस करू शकतो ना आपण, नाही करू शकत? 100% करू शकतो, बरोबर. मग हा पूर्ण Y आहे आणि हा O पासून S1 डॅश म्हणजे हा O पासून S1 याचं डिस्टन्स जे आहे ते D/2. समजतंय का बघा, पुन्हा एकदा सांगतो, एकदम इझी आहे, कन्फ्युजन करून घेऊ नका. O पासून P पर्यंत डिस्टन्स आपलं Y आहे. O पासून S1 चं डॅश D/2 आहे. मग ह्या आपण काय करू शकतो, ह्याला Y मायनस D/2 करू शकतो ना. S1 डॅश P ला लिहू शकतो ना. S1 डॅश P ला काय केला, Y मायनस D/2 आणि त्याचा स्क्वेअर केला. आता काय करायचं आपल्याला, आता काय करायचंय, हा Y मायनस D/2 जो आहे ना त्याचं एक्सपान्शन करायचंय. त्याचं काय करायचंय, एक्सपान्शन करायचंय. हा Y मायनस D/2 म्हणजे A मायनस B चा स्क्वेअर, याचा जो फॉर्म्युला असतो त्याचा फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. काय असतो फॉर्म्युला त्याचा, A स्क्वेअर मायनस चॉईस ऑफ AB मायनस B स्क्वेअर, तोच इथे लावलाय. ठीक आहे, A स्क्वेअर मायनस B स्क्वेअरचा फॉर्म्युला टाका. D स्क्वेअर ऍज इट इज घेतला, D स्क्वेअर ऍज इट इज, हा काय आहे Y स्क्वेअर मायनस YD प्लस D स्क्वेअर बाय 4 येतोय. आता कसा येतोय बघा इथे, कसा येईल Y स्क्वेअर मायनस YD प्लस D स्क्वेअर बाय 4, सांगा. A स्क्वेअर मायनस B चं एक्सपान्शन करा, Y ला A माना, D/2 ला B माना. Y ला A मानला तर Y चा स्क्वेअर मायनस टॉईस ऑफ AB असतो इथे, म्हणजे Y आणि D/2 म्हणजेच टॉईस ऑफ काय होणार आहे आपला Y, त्यानंतर D डिवायडेड बाय 2, 2 ला 2 हा कॅन्सल होईल, राहणार काय YD. समजला? समजतंय का रे इक्वेशन, समजतंय का तुम्हाला?
समजत असावं. ठीक आहे. प्लस बी चा स्क्वेअर, बी काय आपला d/2, d/2 चा स्क्वेअर काय होणार आहे, d स्क्वेअर डिवायडेड बाय 4, 2 चा स्क्वेअर 4, त्यामुळे d स्क्वेअर बाय 4 आला. याला इक्वेशन नंबर 1 माना आता. ठीक आहे. याला इक्वेशन नंबर 1 माना. इम्पॉर्टंट इक्वेशन आहे, स्टार करून ठेवा, कारण हे पुढे सबस्ट्रॅक्ट करायचं आपल्याला. ओके. सिमिलरली त्याच पद्धतीने सेम जे आपण इथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे, सर काय चाललंय, डोक्याच्या वरून चाललंय आमच्या, काय करताय तुम्ही हे? अरे बाबा लक्ष द्या, हेच आहे, याच्यामुळे तर याला मार्क्स आहेत, याच्यामुळे तर तुम्हाला एक्झाम मध्ये मार्क्स आहे. त्याला सिंपल आहे, तरी पण सिंपल म्हणते मास्तर. ठीक आहे. नेक्स्ट ट्रायंगल बघा. इन ट्रायंगल S2 म्हणजेच कुठला ट्रायंगल, हा S2 डॅश आणि हा P वाला, हा दुसरा ट्रायंगल कन्सिडर करा. आता बाकी इकडलं रफ करतो मी. ओके. ह्या व्हॅल्यूज रफ करून घेतो. आता हा जर ट्रायंगल बघितला आपण, ओके, हा वाला, ठीक आहे. S2 डॅश P, याच्यामध्ये सुद्धा परत पायथागोरस थेरम लावा. याला एक साइड म्हणा, याला एक साइड, याला एक साइड. पायथागोरस थेरम लावला, काय मिळालं आपल्याला इथे, सिमिलरली जसं फर्स्ट मध्ये मिळालं होतं, S2 चा स्क्वेअर प्लस S2 डॅश P चा स्क्वेअर बरोबर आपला S2P चा स्क्वेअर मिळतोय. S2P चा स्क्वेअर. सिमिलरली एकदम जसं जे इक्वेशन्स आपण पहिल्या इक्वेशन फाइंड करण्यासाठी यूज केलं तेच इथे आहे. याला आपण काय म्हणलं, डी स्क्वेअर मानलं. याला काय म्हणलं, डी स्क्वेअर, कारण हे डिस्टन्स जे आहे S2 डॅश मधलं डिस्टन्स ते आहे आपलं डी, त्यामुळे इथे डी स्क्वेअर आलेला आहे. प्लस y प्लस dy2 ऍज इट इज आपण इथे ही व्हॅल्यू जी आहे O डॅश पासून S2 डॅश d/2 आहे, आणि ही जी टोटल व्हॅल्यू आहे ती y आहे आपली. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये आता मायनस नाही होत बाबांनो, याच्यामध्ये आता ऍडिशन होते. याच्यामध्ये काय होते, ऍडिशन होते. का बाबा ऍडिशन होते, मास्टर तर काय पण सांगते, कारण ही आपली y एवढी डिस्टन्स, ठीक आहे, आणि इथून परत इथे वाढलंय ना d/2, इथून इथे d/2 वाढलंय. इथे काय होत होतं, इथे कमी होत होतं. मग इथे d/2 वाढल्यामुळे आपल्याला काय करावं लागलंय, y प्लस d/2 असं करावं लागलेलं आहे. हा डिफरन्स आहे फक्त, बाकी सगळं सिमिलर आहे. हा डिफरन्स आहे. इथे फक्त आपल्याला ऍड करायचा आहे, इथे फक्त आपल्याला ऍड करायचं आहे. मग a प्लस बी चा फॉर्म्युला लावा, a प्लस बी च्या स्क्वेअरचा, आणि त्यानुसार एक्सपान्शन करून घ्या. त्यानुसार जर एक्सपान्शन केलं, फक्त मगाशी जशी व्हॅल्यू होती त्याच्यामध्ये मायनस होते, इथे प्लस होणार आहे. सो डी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस वाय डी प्लस डी स्क्वेअर बाय 4, ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला. हे झालं इक्वेशन नंबर सेकंड. इथपर्यंत क्लिअर आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. ट्रायंगल कन्सिडर केले. पहिला ट्रायंगल S1 डॅश P, त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम लावला, त्यानुसार आपण S1P स्क्वेअर ची व्हॅल्यू काढली. दुसऱ्यामध्ये पण तेच. दुसरा ट्रायंगल कुठला कन्सिडर केलाय, ट्रायंगल S2 डॅश P, त्याच्यामध्ये आपण S2P ची व्हॅल्यू काढले, S2P स्क्वेअर ची व्हॅल्यू काढले. हे दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 घेतले. आता काय करायचंय, सिम्पली सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. इक्वेशन 1 ला 2 मधून मायनस करून टाका, इक्वेशन 1 ला 2 मधून मायनस करून टाका. म्हणजेच डी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस वाय डी प्लस डी स्क्वेअर बाय 4 मायनस डी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस वाय डी प्लस डी स्क्वेअर बाय 4. कुठल्या कुठल्या टर्म कॅन्सल होतील सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर, कुठल्या होतील, अरे सांगा. डी स्क्वेअर ला डी स्क्वेअर कॅन्सल, वाय स्क्वेअर ला वाय स्क्वेअर कॅन्सल, त्यानंतर डी स्क्वेअर बाय 4 ला डी स्क्वेअर बाय 4 कॅन्सल, कारण मध्ये मायनस साइन आहे. राहिला कुठला आता आपला, हा वाय डी मायनस वाय डी, मायनस मायनस काय होणार आहे, मायनस मायनस प्लस होणार आहे. त्यामुळे आपला राहतोय काय इथे, ट्वाइस ऑफ वाय डी. काय राहतोय, ट्वाइस ऑफ वाय डी, ट्वाइस ऑफ वाय डी. सो आपला काय येईल इक्वेशन, S2P प्लस S1P. आता याचं एक्सपान्शन घेतले बघा, परत एक्सपान्शन. सर एक्सपान्शन काय खेळत बसलाय, मॅथमॅटिक्स आहे रे बाबांनो, मॅथमॅटिक्स आहे. जर तुम्हाला मॅथ्स नाही आलं, फिजिक्स समजणार नाही. मॅथमॅटिक्स इज द लँग्वेज ऑफ फिजिक्स, मॅथमॅटिक्स इज द लँग्वेज ऑफ फिजिक्स. आता S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर, याच्यासाठी हे घेतलेलं आहे. काय येईल मग हे, S2P प्लस S1P मल्टिप्लाय बाय S2P मायनस S1P. आता याच्यामध्ये
याने याला मल्टिप्लाय करून घ्या, ही व्हॅल्यू मिळेल, आणि याने याला केले की ही व्हॅल्यू मिळेल. त्याच्यामुळे हे असं लिहिलेलं आहे. ओके. आता S2P मायनस S1P म्हणजेच काय, आपला पाथ डिफरन्स आहे, तेच आपल्याला पाहिजे. S2P मायनस S1P हा आपला पाथ डिफरन्स आहे. S2P मायनस S1P पाथ डिफरन्स आहे. ठीक आहे. आता S2P मायनस S1P अकॉर्डिंग टू दिस काय होणार आहे, इथे फक्त आपल्याला काय करायचं आहे बघा, इथे लिहितो मी. ही जी व्हॅल्यू आलेली आहे ना, आपल्याला आता S2P मायनस S1P फक्त पाहिजे. मग हे इकडे ट्रान्सफर करा, म्हणजेच टॉईस ऑफ YD डिवायडेड बाय काय होणार आहे आपला, S2P प्लस S1P. S2P प्लस S1P होणार आहे, जी इथे लिहिलेलं, इथे ऍक्च्युली S2P पाहिजे. ओके. आता इथे एक गंमत लावली यांनी, की जो D आहे, D इज व्हेरी व्हेरी लार्ज ॲज कम्पेअर टू स्मॉल d. कॅपिटल D is greater than small d. Capital D is greater than small d. म्हणजेच इट इज ग्रेटर दॅन y असणार आहे. त्यामुळे आपण काय करत आहोत, S2P इज नियरली इक्वल टू S1P विच इज नियरली इक्वल टू D करत आहोत. म्हणजेच आपण काय करत आहोत, खालची जी व्हॅल्यू आहे S2P प्लस S1P, त्याच्या जागी आपण काय करत आहोत, D आणि D पुट करतोय. म्हणून आपल्याला इथे पाथ डिफरन्स जो आहे तो टॉईस ऑफ YD डिवायडेड बाय टॉईस ऑफ D मिळत आहे. म्हणजे 2 टू गेट कॅन्सल. जो पाथ डिफरन्स मिळालेला आहे आपल्याला इथे, आता पाथ डिफरन्स दॅट इज इक्वल टू स्मॉल YD डिवायडेड बाय कॅपिटल D एवढा मिळालेला आहे. हा पाथ डिफरन्स मिळाला, खूप मोठं रिलीफ मिळालं. पण इथेच इक्वेशन थांबत नाही, आपल्याला फ्रिंज साठी जी विड्थ काढायची. फ्रिंज विड्थ म्हणजे काय, एक कॉन्झिक्युटिव्ह दोन आपल्या ब्राईट फ्रिंज मधलं जे डिस्टन्स असतं त्याला म्हणायचं फ्रिंज विड्थ. कॉन्झिक्युटिव्ह डार्क और ब्राईट फ्रिंज मधलं डिस्टन्स म्हणजेच फ्रिंज विड्थ असणार आहे. बघा आता केस 1 कन्सिडर करूया. केस 1 मध्ये काय कन्सिडर करायचं आपल्याला, द पॉइंट P विल बी ब्राईट इफ द पाथ डिफरन्स n इंटू लॅम्बडा. ऑलरेडी आपण डिस्कस केलं होतं. काय की डिस्कस केलं होतं, इथे बघा या स्लाइड मध्ये. जर पाथ डिफरन्स n इंटू लॅम्बडा असेल तर आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळतो आणि ब्राईट फ्रिंज मिळतो. हे कुठे डिस्कस केलं होतं, इथे स्लाइड, पाठीमागची स्लाइड. आणि डिस्ट्रक्टिव्ह मध्ये 2n-1 लॅम्बडा डिवायडेड बाय 2 असला पाहिजे. ठीक आहे. बघा कसं रिलेशन आहे, कुठलं कसं रिलेशन आहे, याच्यावरून आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे. डिफिकल्ट आहे, मान्य आहे मला, बट समजून घेतल्यानंतर इझी जाईल. सो P will be bright if path difference is n into lambda असं कन्सिडर करू. सो YD डिवायडेड बाय D विच इज इक्वल टू n लॅम्बडा जर कन्सिडर केला तर आपला y बरोबर काय होतोय, dn लॅम्बडा डिवायडेड बाय स्मॉल d येतोय. आता इक्वेशन फॉर द पोझिशन ऑफ nth ब्राईट फ्रिंज काय होणार आहे मग, yn बरोबर dn लॅम्बडा बाय d. आता केस 2 काय करायचे आपल्याला कन्सिडर सिमिलरली त्याच्यामधलीच, की बाबा हा डार्क आहे आपला. डार्क असेल तर काय असणार आहे, 2n-1 लॅम्बडा बाय 2 असणार आहे. डार्क असेल तर काय असेल, 2n-1 लॅम्बडा बाय 2 असणार आहे. मग टाका तेच YD डिवायडेड बाय D विच इज इक्वल टू 2n-1 लॅम्बडा डिवायडेड बाय 2. आता येथे फक्त आपल्याला y पाहिजे, बाकी टर्म ह्या जो D डिवायडेड बाय D आहे इकडे ट्रान्सफर करा राईट हँड साईडला. हा D डिवाइडला इकडे गेल्यानंतर मल्टिप्लायला होईल, म्हणून इथे काय आलेला आहे, न्यूमरेटरला आलेला आहे. आणि हा D न्यूमरेटरला इकडे आल्यानंतर डिनॉमिनेटरला येतोय. एवढंच आहे, थोडंसं मॅथमॅटिक्स आहे, लॉजिक लावा रे. y बरोबर D मल्टिप्लाय बाय 2n-1 इंटू लॅम्बडा डिवायडेड बाय टॉईस ऑफ D येणार आहे. सो इक्वेशन फॉर द पोझिशन ऑफ nth डार्क फ्रिंज काय होणार आहे, nth डार्क बँड काय होणार आहे, yn विच इज इक्वल टू D 2n-1 लॅम्बडा डिवायडेड बाय 2D. इक्वेशन लक्षात घ्या, डार्क बँड साठीच आहे, परंतु आपल्याला पाहिजे फ्रिंज विड्थ साठी इक्वेशन. आता फ्रिंज विड्थ काय असतं, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट और डार्क बँड्स इन द इंटरफरन्स पॅटर्न दॅट इज कॉल्ड ॲज अ फ्रिंज विड्थ. थोडंसं फास्ट घेत आहे, फ्रिंज विड्थ सांगतो एकदा तुम्हाला. बघा हा आपला डार्क वाला आहे, हा डार्क वाला एवढं डिस्टन्स आहे, सपोज आपण असं झूम करूया, हा डार्क वाला आहे आणि हा डार्क वाला. आता ह्या डार्क आणि ह्या डार्क मधले जे डिस्टन्स असतं त्याला म्हणायचं फ्रिंज विड्थ. त्याला काय म्हणायचं, फ्रिंज विड्थ म्हणायचं. डार्क आणि डार्क मधलं डिस्टन्स त्याला म्हणतोय आपण फ्रिंज विड्थ. ओके, त्याला काय म्हणतोय, फ्रिंज विड्थ म्हणतोय. किंवा ब्राईट, हा ब्राईट आणि हा ब्राईट, हा ब्राईट आणि हा ब्राईट, याच्यामध्ये जो डार्क आहे
त्याला म्हणायचं फ्रिंज विड्थ. म्हणजे साईज ऑफ दॅट डार्क बँड, दॅट इज द फ्रिंज विड्थ. फ्रिंज विड्थ समजलं, 2 कॉन्झिक्युटिव्ह ब्राईट किंवा डार्क मधला डिस्टन्स. ओके, सो ही फ्रिंज विड्थ आपल्याला काढायची आहे. फ्रिंज विड्थ काय येईल मग आपली? फ्रिंज विड्थ म्हणजे yn प्लस 1 मायनस yn. म्हणजेच काय, yn प्लस 1 जे आपली व्हॅल्यू असणार आहे त्याच्यातून आपण मायनस yn करत आहोत. म्हणजेच आपल्याला ती जे डिस्टन्स आहे ते मिळते, म्हणजेच जे मी आता सांगितलं तेच. ठीक आहे. सो इक्वेशन फॉर nth ब्राईट जो असणार आहे, इक्वेशन फॉर nth ब्राईट yn विच इज इक्वल टू dn लॅम्बडा डिवायडेड बाय d येणार आहे. सो इक्वेशन फॉर n प्लस 1th डार्क 1 प्लस n प्लस 1th ब्राईट ते काय असणार आहे, d इंटू n प्लस 1 लॅम्बडा डिवायडेड बाय d. मग आता फ्रिंज विड्थ कशी काढायची आपल्याला, टाका ह्या व्हॅल्यू, yn प्लस 1 मायनस yn करा, ही yn प्लस 1 ची व्हॅल्यू, ही yn ची व्हॅल्यू, याच्यातून हे मायनस करत आहोत. तर बघा याच्यातून कॉमन काय येणार आहे दोन्ही मधून, हा d घेतला कॉमन, त्यानंतर हा लॅम्बडा घेतला कॉमन, त्यानंतर डिवाइडला d आहे, हा डिवाइडला d घेतला, म्हणजे हे काय होणार आहे, n1 प्लस 1 मायनस n1 प्लस 1 मायनस n होणार आहे. आता n गेट कॅन्सल, हे मल्टिप्लाय बाय 1 होतंय, म्हणजेच आपला फ्रिंज विड्थ काय झाला इथे, लॅम्बडा कॅपिटल D डिवायडेड बाय स्मॉल d, अँड दिस इज द रिझल्ट वी वॉन्ट. हे फायनल इक्वेशन आहे आपलं. ऍक्च्युली हा क्वेश्चन 4 मार्क्सला पाहिजे. कितीला पाहिजे? 4 मार्क्सला क्वेश्चन पाहिजे तुमच्या एक्झाम मध्ये. लास्ट इयरला 3 मार्क्सला दिला होता, बट ओके, तुम्ही लिहू शकता हे ॲज इट इज. आय होप तुम्हाला हे समजलं असावं. काय केलं, फक्त आपण yn प्लस 1 मायनस yn केला, इक्वेशन पुट केले, कॉमन व्हॅल्यूज बाहेर घेतल्या, आणि इकडे n प्लस 1 मायनस n ला n कॅन्सल होईल, राहणार का आपला कॅपिटल D लॅम्बडा डिवायडेड बाय d. आता फॉर्म्युलाज लक्षात कसे ठेवायचे बघा, फॉर्म्युलाज लक्षात कसे ठेवायचे, तुम्हाला ज्या वेळेस फ्रिंज विड्थ विचारलेली असेल, आता फ्रिंज विड्थ आपण बीटाने सुद्धा दर्शवतो, बीटा पण घेतो आपण, लॅम्बडा कॅपिटल D डिवायडेड बाय स्मॉल d. ऑलवेज रिमेंबर कॅपिटल D वरती पाहिजे, स्मॉल d खाली पाहिजे. परंतु ज्यावेळेस आपण पाथ डिफरन्स कन्सिडर करतोय, पाथ डिफरन्स मध्ये स्मॉल d वरती पाहिजे, कॅपिटल D खाली पाहिजे. ठीक आहे, हा फरक आहे फ्रिंज विड्थ आणि पाथ डिफरन्स मधला. आय होप इथपर्यंत क्लिअर झाला असावं. आय होप हे क्लिअर आहे का नाही सांगा कमेंट मध्ये मला. क्लिअर आहे? कमेंट आल्या तरच नेक्स्ट याच्या पुढचा व्हिडिओ येणार आहे. ओके, आता आपण काय करूया, 3-4 PYQs आहेत आपले MST CETचे, जे ह्याच फॉर्म्युल्यावरती आलेले आहेत, सेम फॉर्म्युला, हाच फॉर्म्युला. ते 3-4 PYQs आपण फक्त बघूया, त्यानंतर हे लेक्चर एंड करू. ओके, डन.